ठाण्याहून संजीव नाईक यांना उमेदवारी न दिल्यामुळे नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर महायुतीचे ठाणे लोकसभा उमेदवार नरेश म्हस्के ठाणे भाजप मध्यवर्ती कार्यालयात पोहोचलेत। नरेश म्हस्केंनी भाजपचे आमदार संजय केळकर, माजी आमदार निरंजन डावखरे यांची भेट घेतली। नरेश म्हस्के यांच्यासोबत शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार रवींद्र फाटक तसंच शहर प्रमुख हेमंत पवार, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक हे देखील भाजपच्या कार्यालयात पोहोचलेले आहेत। भाजपचे नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत नरेश म्हस्के यांची बैठक सुरू आहे। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। कपिल, आपण बघतोय की नरेश म्हस्के यांचं नाव जाहीर झाल्यानंतर त्यांना विरोध होऊ लागलेला आहे आणि आता तेच नरेश म्हस्के ठाण्यात मात्र भाजपच्या कार्यालयात पोहोचलेले आहेत। काय अधिक सांगाल? नक्कीच आपण बघितलेलं आहे की एकीकडे मुंबईच्या भाजपा कार्यालयामध्ये नवी मुंबईचे पदाधिकारी, नगरसेवकांनी घोषणाबाजी केलेली आहे, राजीनामे दिलेले आहेत। जवळपास 65 नगरसेवकांनी राजीनामे दिलेले आहेत। तर दुसरीकडे ठाण्यातील हे कळतात, ठाण्यातील भाजपाचे जे कार्यालय तिथे शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत, आमदार आहेत, स्वतः लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्के हे पोहोचलेले आहेत आणि तिथे जे आमदार आहेत, भाजपाचे आमदार आहेत, निरंजन डावखरे असतील, केळकर असतील, पदाधिकारी असतील, यांच्याबरोबर त्यांची बैठक सुरू झालेली आहे। समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आलेला आहे। कारण ज्या प्रकारे उद्रेक झालेला आहे मुंबईमध्ये 65 नगरसेवकांनी राजीनामा दिलेला आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती। त्यामुळे आता ठाण्यामध्ये ह्या संदर्भात बैठक सुरू झालेली आहे की कशा प्रकारे यांची समजूत काढणं गरजेचं आहे आणि त्या संदर्भातली एक महत्त्वाची बैठक ठाण्यात सुरू आहे। आता या बैठकीतून काय निष्पन्न होतं हे पाहणं गरजेचं असणार आहे। त्याचबरोबर जे 65 नगरसेवक आहेत ते सर्व आणि पदाधिकारी हे सागर बंगल्यावरती आज उपमुख्यमंत्र्यांना रात्री भेटणार आहेत आणि आपली भूमिका मांडणार आहेत। त्यामध्ये उपमुख्यमंत्री आपली भूमिका काय स्पष्ट करतायत हे पाहणं खूप गरजेचं असणार आहे। त्यामुळे ह्या दोन्ही बैठका खूप महत्त्वाच्या असणार आहेत। बिलकुल, धन्यवाद कपिल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत ठाण्याच्या भाजप कार्यालयामध्ये एक बैठक सुरू झालेली आहे। तर आणखीन एक महत्त्वाची बातमी, उमेदवार बदलला नाही तर आम्ही आमचा उमेदवार उभा करणार असा इशारा मुंबई महापालिकेचे माजी सभागृह नेते रवींद्र इथापे यांनी दिलेला आहे। ठाण्याच्या बाळहट्टामुळेच या ठिकाणी आमच्यावर ही वेळ आल्याचंही ते म्हणालेले आहेत। ठाण्याच्या उमेदवारीवरून महायुतीमध्ये ठिणगी पडल्याचं चित्र दिसतंय। आज आमचे जे इच्छुक आणि भावी उमेदवार आहेत त्यांच्याशी आम्ही आज चर्चा करू। आदरणीय या ठिकाणी महाराष्ट्राचे नेतृत्व आदरणीय फडणवीस साहेब हे दौऱ्यामध्ये आहेत। तासात 2 तासामध्ये ते या ठिकाणी येणार आहेत। चंद्रशेखर बावनकुळे साहेबांबरोबर आमची चर्चा झालेली आहे। त्यांनी सुद्धा जरी समोरचा जरी सल्ला दिला असला तरी आम्ही नवी मुंबईकर किंवा मीरा भाईंदरकर या ठिकाणी आम्ही जे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत सगळे एकगठ्ठे आहोत। आम्ही सगळे एकत्र आहोत आणि एकत्रितरित्या आज रात्री निर्णय घेऊन उद्याला आपल्याला जो काय असेल तो निर्णय कळेल।